यूपी स्टेट जिथे अनेक विद्यार्थ्यांचं एमबीबीएस होण्याचं स्वप्न पूर्ण होत असतं, अशा या यूपी स्टेटचा मित्रांनो आज रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी यूपी स्टेट साठी एमबीबीएस साठी रजिस्ट्रेशन केलं होतं अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट आज डिक्लेअर करण्यात आलेला आहे। रिझल्ट नंतर एक्झॅक्टली पोझिशन काय असू शकणार आहे, रिझल्ट ज्या विद्यार्थ्यांना या रिझल्ट मध्ये कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी महत्त्वाची ऍडमिशन प्रोसेस काय केली पाहिजे, सर डीडी कशा पद्धतीने बनवावं लागेल, आम्हाला तिथे जावं लागेल का, अशा असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत। नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, व्हायब्रंट मध्ये फक्त महाराष्ट्रच नाही तर बाहेरच्या राज्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्रोसेसला ऍडमिशन घेऊन देता येईल याचा प्रयत्न केला जातो। एकमेव असं सेंटर आहे जिथे एकाच फीस मध्ये सर्व राज्याची काउन्सिलिंग करून देण्यात येते आणि आपण हे ऍडमिशन प्रोसेसच्या मधल्या फेज मध्ये आहेत। एक्झॅक्टली ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी एक्झॅक्टली काय प्रोसेस करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या। हे आपण आपली पीडीएफ आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांचा आता यूपी मध्ये एमबीबीएस साठी नंबर लागला अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिली प्रोसेस आहे अलॉटमेंट लेटर इश्यूड बाय द डीजीएमई यूपी। आता अलॉटमेंट लेटर आलेले आहेत, हे अलॉटमेंट लेटर विद्यार्थ्यांनी डाउनलोड करणं गरजेचं आहे। अलॉटमेंट लेटर आणि व्हेरिफिकेशन स्लिप। आता हे कशा पद्धतीने असतं हे देखील मी सांगतो तुम्हाला, इथे लगेच बघून घ्या तुम्ही। महत्वाचं काय हे बघा, हे आहे अलॉटमेंट लेटर तुमचं, ठीक आहे। हे डीजीएमईचं जे आहे ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करणारी अथॉरिटी आहे यूपी मधले इथे। तर आता महत्वाचं काय, अलॉटमेंट लेटरवर एक नोडल सेंटर असतं, ठीक आहे। नोडल सेंटर प्रत्येकाच्या अलॉटमेंटवर लेटरवरती एक नोडल सेंटर आलेलं आहे। हे कशासाठी महत्वाचं आहे ते देखील मी सांगतो। अशा पद्धतीचं हे अलॉटमेंट लेटर आहे जिथे की तुम्ही ट्रान्झॅक्शन फी, सिक्युरिटी फी भरलेली अमाऊंट सुद्धा इथे आलेली असते। हे अलॉटमेंट लेटर, याच्यासोबत अजून काय लागतं तर याच्यासोबत अशा पद्धतीची एक व्हेरिफिकेशन स्लिप, ज्याला आपण असं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप असं म्हटलं जातं। हे व्हेरिफिकेशन स्लिप देखील विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने त्याच्यावर हे सर्व डिटेल्स असतात। आता हे व्हेरिफिकेशन स्लिप, हे अलॉटमेंट लेटर, ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने लागणार आहेत हे लक्षात घ्या। आता या दोन गोष्टी विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये पुढे काय आहे तर बघा, ऍडमिशनला जाताना विद्यार्थ्यांना काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात मी सांगतो तुम्हाला। अलॉटमेंट लेटर सांगितलं, व्हेरिफिकेशन स्लिप सांगितली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ऍडमिट कार्ड, तुमचं ऍडमिट कार्ड इश्यूड बाय द नीटच्या वेळेस ऍडमिट कार्ड, पुन्हा नीट स्कोर कार्ड, पुन्हा 10th पासिंग सर्टिफिकेट, ज्याला बर्थ सर्टिफिकेट पण असं म्हटलं जातं, ज्यावर डेट ऑफ बर्थ असते, पासिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट दोन्ही पण असणं गरजेचं आहे, किंवा एक नुसतं पासिंग सर्टिफिकेट असलं तरी देखील चालेल। सिनियर सेकंडरी स्कूल म्हणजे 12वीची मार्कशीट लागेल। आयडेंटिफिकेशन प्रूफ, आधार कार्ड ऑफ स्टुडंट, फादर, मदर अँड गार्डियन, म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागेल, आई आणि वडिलांचं देखील ओरिजिनल आधार कार्ड तिथं तुम्हाला सोबत घेऊन जावं लागत असतं। त्यानंतर पॅन कार्ड ऑफ स्टुडंट, फादर अँड मदर, ठीक आहे, विद्यार्थ्याचं नसेल तरी चालेल पण आई वडिलांचं सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। ही कास्टचं आपल्यासाठी काही गरज नाही। डोमिसाइल सर्टिफिकेट याची पण गरज नाही आहे, ठीक आहे। तुमच्याकडे आहे डोमिसाइल इथलं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, परंतु कास्टची वगैरे काही गरज नाही आहे। महत्वाचं काय, 10 नंबरचं ट्रान्सफर और मायग्रेशन सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांनी तिथे घेऊन जाणं कंपल्सरी आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेट हे ऑलरेडी तुमच्याकडे असणारच आहे। नोटराइज बाय गॅप ऍफिडेव्हिट, जर तुमचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे। 10 कलर फोटोग्राफ ऑफ स्टुडंट, तुमच्याकडे 10 कलर फोटोग्राफ असणं गरजेचं आहे की जे की तुम्ही फॉर्म भरताना यूज केलेले होते। 1 पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफ ऑफ ईच फादर, मदर अँड लोकल गार्डियन, तुमच्या आई वडिलांचा देखील फोटो तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानंतर काय, 10 सेल्फ ऍड्रेस्ड एनव्हलप्स, त्याची साईज पण दिली, एनव्हलप तुम्हाला 10 लागणार आहे, त्याची साईज आहे 5x10 ची। डेली अफिक्स पोस्टेज स्टॅम्प ऑफ ₹40 ऑन ईच एनव्हलप, प्रत्येक एनव्हलपवर 40 रुपयाचं स्टॅम्प असलेलं स्टिकर असतं ते असणं गरजेचं आहे। असे तुमच्याकडे 10 एनव्हलप्स लागतील ज्याची साईज असणार आहे 5x10। हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागणार आहे। आता हे जर सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही कुठे जायचं हा पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा। हे डॉक्युमेंट्स तर आहे, तर तुम्ही काय करायचं असतं, जे तुम्हाला मी आता तुम्हाला हे दाखवलेलं आहे तुमचं, ठीक आहे, जे याला आपण म्हणतो की अलॉटमेंट लेटर प्रोव्हिजनल, याच्यावरती दिलेलं आहे, हे नोडल सेंटर दिलेलं आहे। या नोडल सेंटरला तुम्हाला जावं लागतं। या नोडल सेंटरवर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल। याच्यासोबत काय घेऊन जावं लागतं तुम्हाला तर फीसचा डीडी घेऊन जावं लागेल। सर हे फीसचा एक्झॅक्टली डीडी म्हणजे किती अमाऊंटचा डीडी असू शकतो तर लक्षात घ्या तुम्ही, हे आपण जी पीडीएफ आधी ऑलरेडी ग्रुपमध्ये शेअर केलेली होती, इथे ज्या प्रकारच्या ह्या फीस आहेत, प्रत्येक कॉलेजची इथं फीस दिलेली आहे। तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजची इथं जी फीस दाखवली आहे, हॉस्टेल, मेस, सिक्युरिटी डिपॉझिट याचं म्हणत नाही मी, ही जी कॉलेजची फीस आहे त्या कॉलेजच्या फीसचा डीडी बनवावा लागेल तुम्हाला। आणि हा डीडी कशा पद्धतीने बनवायचा आहे तर याच्यावरती बघा, तुम्हाला काय करायचं आहे, डीडी तुम्हाला तर तिथल्या एकाच नावाने डीडी काढावा लागतो।
DD इन फेवर ऑफ DGME म्हणजेच डायरेक्टर जनरल मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP पेएबल ऍट लखनौ याच्याने तुम्हाला DD डिमांड ड्राफ्ट बनवावा लागतो. कॉलेजच्या नावाने किंवा वेगळ्या कसल्याही नावाने, जशी महाराष्ट्रातली प्रोसेस तसं नाहीये. तिथं तुम्हाला एक सेंट्रलाइज हाच ज्यांचा नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी DD इन फेवर ऑफ DGME म्हणजेच डायरेक्टर जनरल मेडिकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग UP पेएबल ऍट लखनौ या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवावा लागेल. आणि तो फीस कितीचा असणार आहे तर तुम्हाला ऑलरेडी फी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. आणि हे घेऊन कुठे जायचे सर तर तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे त्या अलॉटमेंट लेटरवर जे नोडल सेंटर तुम्हाला दिलेलं आहे त्या नोडल सेंटरवरती तुम्हाला हा DD मी सांगितलेले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्याची कमीत कमी 5 झेरॉक्स सेट घेऊन जावा, फोटो घेऊन जावा. स्वतः विद्यार्थी तिथे असणं गरजेचं आहे. हे सर्व जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग इथे करायची आहे. इथे तुमची रिपोर्टिंग होईल आणि त्याच्यानंतर इथून तुम्हाला फायनल अलॉटमेंट लेटर दिलं जाईल. आणि हे घेऊन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज कन्फर्मच ठेवायचं असेल तेच अशा विद्यार्थ्यांनी त्या पर्टिक्युलर कॉलेजला तिथून जायचं आहे. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला रिमेनिंग ऍडमिशन फॉर्मॅलिटीज म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट जे असणार आहे 3 लाख रुपयाचं ते तिथे भरावं लागेल, हॉस्टेल मेस आणि अदर चार्जेस. हे सर्व फॉर्मॅलिटीज तुम्हाला नंतर कॉलेजला जाऊन कम्प्लीट कराव्या लागतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन घेऊन पुढच्या राऊंडला जायचंय त्या विद्यार्थ्यांनी फक्त इथे जाऊन ही प्रोसेस केली तरी चालते, कॉलेजला नाही गेला तरी चालतं. परंतु ज्या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन घेऊन तेच कॉलेज फिक्स ठेवायचं पहिल्या राऊंडचं अशा विद्यार्थ्यांना ही सर्व इथे जाऊन प्रोसेस करणं गरजेचं आहे नोडल सेंटरला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे सर ही प्रोसेस आम्ही फ्री एक्झिट आहे का? हो, अर्थातच फ्री एक्झिट तुम्हाला नक्की आहे. तुम्ही पहिल्या राऊंडला ऍडमिशन नाही घेतलं तरी चालतं, परंतु विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट करू नका. UP हे एकमेव राज्य की ज्याचं 2nd, 3rd राऊंडला हे कट ऑफ जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेले दिसतात. ज्या विद्यार्थ्यांची पोझिशन महाराष्ट्रात बनत नाहीये, अदर स्टेटमध्ये नाहीये, ज्यांचं फीसचा बजेट कन्स्ट्रेंट जास्त नाहीये अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना नंबर लागलाय, अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना खरंच करायचं आहे MBBS UP मध्ये अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्या, बेटरमेंटला जाऊन अप्लाय करा. नेक्स्ट राऊंडला अजून तुम्हाला दुसरं कॉलेज मिळेल. आणि ज्यांना नकोच होतं मी फक्त ट्रायल बेसिस अशा विद्यार्थ्यांनी त्यांची मर्जी आहे फ्री एक्झिट घेतलं तरी चालेल. परंतु ज्यांना खरंच ऍडमिशन करायचंय, ज्यांना दुसरे ऑप्शन बजेटचे नाहीये अशा विद्यार्थ्यांनी UPला हा मिळालेला चान्स सोडायचा नाहीये. ऍडमिशन घेऊन पुढच्या राऊंडला जायचं आहे. आणि ऍडमिशन घेण्यासाठी या सर्व फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट करणं गरजेचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स, प्रोव्हिजनल लेटर, व्हेरिफिकेशन स्लिप, त्याच्यानंतर DD कुठला जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट लेटर मध्ये मिळालंय त्या कॉलेजचं फीस स्ट्रक्चर लगेच बघायचं. आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सांगू. ते फीस लगेच DD बनवायचा. DD कसा कुठे बनवायचा? बँकमध्ये, नॅशनलाइज बँक आपल्या बँकेत जायचं, तिथे या नावाने इन फेवर ऑफ DGME पेएबल ऍट लखनौ या नावाने DD बनवायचा. हे सर्व डॉक्युमेंट सर्व प्रोसेस घेऊन त्या नोडल सेंटरला जायचं. याचा टाइम टेबल देखील मी इथे दाखवलेला आहे. त्या टाइम टेबल प्रमाणे तुम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे. ऍडमिशन घ्यायचं, कॉलेज कन्फर्म करायचं असलं तर तिथून नंतर कॉलेजला व्हिजिट करून सर्व बाकीच्या फॉर्मॅलिटीज करायच्या. अशा पद्धतीनं प्रोसेस करावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या राऊंडसाठी अजून काय प्रोसेस असू शकते, रजिस्ट्रेशन कसं करता येईल आणि पुढच्या राऊंडचे नियम कसे असू शकतात हे आपण नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस फॉलो करायला विसरायचं नाही अजिबात मित्रांनो. थँक्यू सो मच.